रोहितजी, आधी आता म्हणतात लोक की घरातच सगळे पद ठेवायला सुरुवात केली आहे पवार कुटुंबियांनी. राज्यसभा मिळवला, आता थेट मंत्रिपदासाठी मागणी आहे. तुमच्या गटातून काही जे लोक गेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घरातल्या घरात सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजे. नाही, मला एक कळलं नाही, तुम्ही हा प्रश्न मला करताय का अजितदादांच्या गटाला करताय? कारण का आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आता जेव्हा 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या देशामध्ये होती तेव्हा सुप्रियाताई खासदार होत्या. सुप्रियाताई आदरणीय पवार साहेबांच्या मुलगी आहेत. पण हे असताना सुद्धा तिथं ताईंना कधीही साहेबांनी संधी दिली नाही. संधी कोणाला दिली तर मग प्रफुल्ल पटेल साहेब असतील, इतरही जे सर्व आपले नेते आहेत त्यांना तिथं कुठेतरी संधी दिली गेली. तिथं ताईंना कधी संधी नाही दिली. आता मी जिल्हा परिषद सदस्य होतो. मी सदस्य असताना मला तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं. महाविकास आघाडी सरकार जेव्हा फॉर्म झाली तेव्हा इतर नेत्यांच्या जवळच्या लोकांना संधी दिली गेली, पण मला तिथं पद नव्हतं आणि आम्ही कधी तिथं कंप्लेंट केली नाही, कारण सुरुवात होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण संघर्षच करतो. आता अजितदादांनी तो निर्णय का घेतला, राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाहीतर त्यांचे नेते हे कुठेतरी कुजबूज करत असतील, नाहीतर बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं. पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात, हे वेगळं कुटुंब आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं. दादा, तुम्ही तरी असं बोलत असला की अजित पवारांचं कुटुंब वेगळं, तरी सुद्धा बारामतीचं राजकारण जे सगळे बघतात, महाराष्ट्राचं राजकारण जे सगळं बघतात, त्यांच्यासाठी पवार फॅमिली ही एक आहे. पवार फॅमिलीमध्ये सध्या 3 खासदार आहेत जे एकट्या बारामतीमध्ये येतात, 2 आमदार आहेत ज्याच्यामधला एक बारामती येतो आणि दुसरे तुम्ही आहात. त्याच्यामुळे घराणेशाहीवरती टीका होते आहे आणि पवार कुटुंबावरती एकूणच टीका होते. नाही तर टीका करणारे लोक कोण, तर सगळ्यात मोठी टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात. आता विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या, आता मुंडे साहेबांचं कुटुंब सुद्धा तसं बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोक राजकारणात आहेत. त्याच्याचबरोबर इतरही कुटुंब आपण जर बघत गेलात तर सगळीकडे आपल्याला ह्याच गोष्टी तिथं दिसतील आणि सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहे. त्यामुळे घराणेशाही हा विषय तेच काढतात आणि नेत्यांना सुद्धा तेच घेतात. त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठलाही इतर विषय दिसत नाही म्हणून परत एकदा पवार कुटुंबाला पुढं केलं जातं. आता आम्ही म्हणजे अजितदादा घर आणि पवार साहेब आणि इतर यांच्यामध्ये राजकीय कलह तिथं झालेला आपण सर्वांनी बघितलेला. तिथं 2 उमेदवार होते. लोकांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका तिथं घेतली. सुप्रियाताईंना निवडून घेतलं. त्यामुळे मग आता तुम्ही जेव्हा पदाच्या बाबतीत बोलता तेव्हा परत एकदा कुटुंबाला एकत्रित घेऊन बघणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. पण दादा, सुप्रियाताई सुद्धा अनेकदा कार्यक्रमामध्ये असं बोलत असतात की राजकारण वेगळं जरी असलं तरी आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकच आहोत. त्याच्यामुळे मग तुमच्याच पक्षामध्ये 2 वेगवेगळी स्टेटमेंट त्यांना दिसतात. कसं आहे, लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बहीण म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत. म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या आणि माझे वडील असतील आणि इतरही जे सर्व आहेत त्यांच्याबरोबर ते राहून सुट्ट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर नक्कीच ज्या व्यक्तीने लहानपण हे ज्या लोकांबरोबर घालवलेलं आहे तर नक्कीच त्या बाबतीत त्या भावनिक असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये आपण कधी कधी काय गोष्टी बोलू जाऊ शकतो. त्यांचा नक्कीच भावनेच्या भरामध्ये प्रयत्न असतो कुटुंब एक राहावं. राजकीय दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जेव्हा आपण आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात तिथं बोललं जातं नाहीतर एक राजकीय भूमिका तिथं घेत असतो आणि आपल्या भूमिकेवर
सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा अवलंबून असतात आणि भक्कमपणे भूमिका घेत आपल्या पाठीमागे उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की कुटुंब हा विषय तिथे येत नाही. जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून आपण विरोध करतो तेव्हा तो व्यक्तिगत लेवलला सुद्धा जात असतो. फक्त आपला प्रयत्न एवढाच असतो की खालच्या लेवलला जाऊन कितीही कोण विरोधात असलं तरी त्या व्यक्तीच्या विरोधात काय आपण बोलू नये याची दक्षता नक्कीच आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अजित पवार गटांचे नेते छगन भुजबळ यांना राज्यसभा दिली नाही, त्यांना मंत्री व्हायचं होतं, त्याच्यामुळे ते नाराज झाले. सत्ता परिषदेचे त्यांच्या सदस्यांना त्यांनी बोलवलं आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आलबेल आहे आणि वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी मान मिळत नाही दिसते. त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत, ज्याच्यामध्ये दादा सुद्धा आहेत, आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं. मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या, मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही, असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. भुजबळांबाबत तुमचं काय मत आहे की तुम्ही भुजबळांबाबत तुमचं काय मत आहे की ते तुमच्या सोबत येतील? कारण पवार साहेबांना ते जवळ व्हायचे परंतु आता अचानक दूर गेले असल्यामुळे त्यांची जी नाराजी आहे त्याचा फायदा तुम्हाला होईल? नाही, हे सगळे मोठे नेते आहेत. पवार साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये त्यांना संधी दिली, त्यांना ताकद दिली, मोठं केलं, स्वतःचं सुद्धा त्यांचं कर्तृत्व आहेच. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या नेत्यांचं करायचं काय हा पूर्णपणे निर्णय हा साहेबांचा तिथं असणार आहे. फक्त निर्णय घेत असताना आज निष्ठेने आपल्याबरोबर जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले त्यांचा पहिला विचार केला गेला पाहिजे असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं. दादा, विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत संपत आहे. पुढील महिन्यात या संदर्भात इलेक्शन सुद्धा होणार आहे. तुम्ही आताच बोलताना म्हणलात की काही अजितदादा गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. जर त्यांची मदत तुम्हाला जर झाली आगामी काळामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळामध्ये विधान परिषदेचा एक सदस्य सहज निवडून येतो. या संदर्भात काय सांगाल? आकड्याचा खेळ आहे शेवटी आणि त्याचा फायदा नक्कीच तिथं होत असतो. अधिवेशन होऊन देऊ, त्यानंतर बरंच काय होणार आहे आणि त्या बरंच काय मध्ये जी महायुती आहे त्या युतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात बिघाड होऊ शकतात असं अनेक लोकांचं मत तिथं झालेलं आहे. त्यामुळे अधिवेशन पुरतं फक्त आपल्याला थांबावं लागेल. फक्त या अधिवेशनामध्ये कर्जमाफी हा मुद्दा आम्ही प्रकर्षणालय त्या ठिकाणी घेणार आहोत आणि जे रोजगार युवांचे गुजरातला गेलेले ते परत एकदा आणण्यासाठी, नाही तर नवीन इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये काय येते याच्यावर एक आम्ही चर्चा आणि भ्रष्टाचार जो आरोग्य विभागामध्ये आणि इतर विभागामध्ये झालेला आहे तोही मुद्दे आम्ही तिथं आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत. तुम्ही जो दावा करत आहे की अधिवेशन नंतर आमच्यासोबत काही आमदार येतील, असे किती आमदारांची संख्या आहे की जे तुमच्या सध्या संपर्कात आहे आणि त्यांचा आकडा एक नाही, सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं 18 ते 19 आमदार हे आपल्या संपर्कात आहेत. अधिवेशनच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत असतात, फंड दिला जातो, त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन होऊन थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकल सुद्धा आहे. अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचे आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे. सर, केंद्रीय मंत्रिपदावरून कुठेतरी राष्ट्रवादी पक्षामध्येच आलबेल नसल्याचं पाहायला मिळतं. खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात येणार होतं प्रफुल्ल पटेलांना, त्यांनी ते नाकारलं आणि त्यानंतर आता राज्यसभेवरती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाचे त्यांचे बॅनर लागलेले होते आणि आता प्रफुल्ल पटेल म्हणतात की ज्यावेळेस मंत्रिपदाची केंद्रात संधी येईल त्यावेळेस मलाच संधी मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. नाही, पार्टीचे अध्यक्ष कोण हे खरं तर आपल्याला बघावं लागेल, कारण का बऱ्याच कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांबरोबर फोटो दादांचे कमी दिसतात, प्रफुल्ल पटेल साहेबांचे त्या ठिकाणी जास्त दिसतात. त्याच्याचबरोबर निर्णय घेत असताना दिल्लीतला कुठलाही निर्णय असेल तर प्रफुल्ल पटेल साहेब जास्त पुढाकार घेताना दिसतात आणि काल कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ते बोलून गेले की जर द्यायचं असेल तर मलाच द्यावं लागेल. त्याचा अर्थ की पार्टीवर खूप चांगली पकड ही प्रफुल्ल पटेल साहेबांची त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे अजितदादांना वेगळं हे विकासासाठी केलं गेलं
का प्रफुल्ल पटेल साहेबांना ईडीच्या अडचणीतून नाही तर कारवाईतून बाहेर काढण्यासाठी खरं तर केलं गेलं हे खास आपल्याला बघावं लागेल. आणि कदाचित प्रफुल्ल पटेल साहेबांची कुठंतरी मोदी साहेबांबरोबर गुजरात मार्गे काहीतरी ओळख असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का कालचं त्यांचं स्टेटमेंट हे फारच अहंकार असल्यासारखं तिथं वाटलं. ठीक आहे, ती त्यांची पार्टी आहे, अजितदादा ते त्या ठिकाणी निर्णय घेतील, त्याच्यात आमचा तरी हक्क नाही. पण लोकांना नक्कीच तिथं दिसायला लागलंय की भाजपली कोणाचं ऐकून ही पार्टी आणि कुटुंब फोडलेलं आहे. रोहित दादा, तुम्ही पक्षामध्ये नाराज असल्याची फार चर्चा होती. खरं तर तुमचा ज्यावेळेस राज्यस्तरीय मेळावा झाला त्यावेळेस देखील तुमचं आणि वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. पक्षामध्ये तुम्हाला सातत्याने डावललं जात आहे का? तुम्हाला पक्षामध्ये योग्य ती संधी मिळेल का तुम्हाला वाटतंय? एक आहे, मी नाराज झालोय आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलोय हे तुम्हाला कधी दिसणार नाही. माझा स्वभाव जर तुम्ही बघितला तर माझ्या मनामध्ये जे आहे ते मी बोलून दाखवतो. नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो. मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर नाहीतर ज्या पद्धतीने आपली पार्टी चालते त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्याच्यावर कुठंतरी प्रत्यक्षानं बोललो. आणि मी जे बोललो ती माझी भूमिका होती फक्त नाही. मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी त्या ठिकाणी राहतो. त्यांची भूमिका फक्त मी तिथं बोलून दाखवली. आणि बोलून दाखवत असताना मी हेच सांगितलं होतं, हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे तो सामान्य नागरिक जे मतदार आहेत, निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि फक्त पवार साहेब यांच्यामुळेच हा विजय आपल्याला मिळालेला आहे. आणि नंतर मीडियावर जे काही चाललं की माझं आणि जयंत पाटील साहेबांचं, पण दोघांचं भाषण आपण जर बघितलं तर पाटील साहेबांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हा जो विजय झाला आहे नाही तर ही जी पार्टी आहे ती सामान्य लोकांची पार्टी आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही त्या ठिकाणी फरक नाही. फक्त एकच आहे, लोकात आम्ही जेव्हा जातो, मी भेटत असतो, विदर्भात गेलो, समजा पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कोकणात गेलो, नाही तर नाशिक त्या भागात गेलो, तर तिथे गेल्यानंतर अनेक लोकांची इच्छा असते पार्टीला जुडायला. निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं, लगेच निर्णय घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. 7 वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय. पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधी कधी अवघड होतं. आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी मी बोलून दाखवलेली आहे, ती त्यांना मान्यसुद्धा आहे. येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आदरणीय पवार साहेब असतील, जो कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे. आणि जो विषय प्रमुख पदाच्या बाबतीत त्यात मी स्वतः इच्छुक नाही आहे, अजिबात नाही. कारण का त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब चांगलं काम करतच आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने खाली काम करायचं आहे. पण काम करत असताना जो युवा, विद्यार्थी, अजून इतर जे काही सेल आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे. कारण का आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये तिथं फिरत होतो तेव्हा अनेक युवांना जुडायचं होतं, पण कुठंतरी आपली संघटना, युवा, विद्यार्थी ह्याच्या बाबतीत जे काही काम केलं जातं त्यात कुठंतरी आपण कमी आहोत असं काही प्रमाणात आम्हाला वाटलं. म्हणून त्या क्षेत्रामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल हे मी साहेबांनाही बोलून दाखवलेलं आहे. आता आम्ही वाट बघतोय की त्या बाबतीत काय निर्णय तिथं घेतले जातील का. रायगडचं प्रभारी पद देखील मध्यंतरी काढून घेण्यात आलं. त्यानंतर तुम्ही युवा संघर्ष यात्रा काढली, संवाद यात्रा काढली, असे अनेक यात्रा काढत तुम्ही वेळोवेळी प्रश्न जे आहेत ते या राज्यामध्ये उपस्थित केले. परंतु पक्षाकडनं आता तुम्हाला खरंच जबाबदारी मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझं एकच मत असतं की पद असलं काय नसलं काय, एखादा मुद्दा जर महत्त्वाचा असेल तर त्याच्यावर लगेच बोललं पाहिजे. आता नीटच्या बाबतीत भूमिका घेणं फार महत्त्वाचं आहे. पण पार्टी असेल नाही तर इतरही जे काही ठराविक नेते असतील त्यांनी नीटच्या बाबतीत कुठलीही भूमिका लगेच घेऊ शकले नाही, ती घ्यायला पाहिजे होती आणि ते आता घेत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली होती तर युवांचे मुद्दे होते, शेतकऱ्यांचे होते, कष्टकऱ्यांचे होते. आणि मग हे जे काही मुद्दे आहेत जे सामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ते खऱ्या अर्थाने त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. पद असलं काय नसलं काय बोलणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यातून मी तिथं बोलत होतो. पण त्याचा अर्थ असा नाही की पार्टीने तिथं सहकार्य केलं नाही. पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मला असं वाटतं की येत्या काळामध्ये अजून ताकदीने आपल्याला विविध विषयामध्ये काम करावं लागेल आणि पार्टीची साथ तर आहेच, ती अजून जर साथ जास्त चांगली मिळाली
तर अजून प्रकर्षाने आपल्याला सामान्य लोकांचे मुद्दे हे हाती घेता येतील आणि मग ते येत्या काळामध्ये मार्गी लावता सुद्धा येतील असं वाटतं. युवकांना संधी मिळावी अशी तुमची भूमिका आहे, परंतु अनेक नियुक्त्या तुमच्या माध्यमातून युवकांना केल्या जातात, परंतु जयंत पाटलांकडून त्या नियुक्त्यावर निर्णय घेतले जात नाही आणि परस्पर दुसरे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे असं वाटतं की पक्षाची जी दोर आहे ती तुमच्या हातात नाही. पक्षाची दोर वगैरे आपल्या हातात कोणाला घ्यायची नाही, मलाही घ्यायची नाही. ती साहेबांच्या हातातच आहे. साहेब योग्य असे निर्णय तिथे घेतात. जयंत पाटील साहेब सुद्धा स्वतः पार्टी संघटनेमध्ये त्याच्यामध्ये ते लक्ष देत असतात. पण जेव्हा आता जनरेशन टू जनरेशनमध्ये थोडासा फरक तिथं पडत असतो. आम्ही थोडं स्पष्ट बोलणारी लोक आहोत. पार्टीला थोडा तरी नुकसान कुठं होत असेल तर ते आमच्यासारख्याला अजिबात पटत नाही आणि कुठल्याही नेत्याला ते पटत नाही, पण आम्ही ते बोलून दाखवतो. त्यामुळे आमचं असं मत आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या विधानसभेमध्ये कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि एखाद्या आमदारकीमध्ये नाही तर विधानसभेमध्ये काही ठराविक पूर्वीची मैत्री असेल, पूर्वीच्या काही गोष्टी असतील, नाही तर चुकीच्या पद्धतीने जर एखादा सर्वे केला गेला असेल, त्यामुळे एखादा आमदार आणि निष्ठावंत व्यक्ती जर तिथं पडणार असेल नाही तर अडचणीत येणार असेल, नाहीतर एखाद्या निष्ठावंत व्यक्तीला सोडून जर दुसऱ्याला कोणाला संधी दिली जात असेल, त्या गोष्टी होऊ नये या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये पेरेंट बॉडी जी आहे, जी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालली, तिथं चांगलं काम करतच आहेत. पण आमचं असं मत आहे की युवा, विद्यार्थी आणि इतर जे महत्त्वपूर्ण सेल आहेत, ज्याच्यामध्ये युवती असेल, अजून काय आहेत, त्यात अजून जास्त ताकदीने काम करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो. त्यामुळे येत्या काळामध्ये या विषयाच्या बाबतीत जर एखादी जबाबदारी मिळाली तर आज जबाबदारी नसताना सुद्धा आम्ही सर्वजण काम करतो. जबाबदारी आल्यानंतर नक्कीच काम करायला एक वेगळी ताकद ही मिळेल असं वाटतं. सर, तुम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये 85चा नारा दिलेला होता. सध्या जी प्रेस कॉन्फरन्स झाली संयुक्त, त्याच्यानंतर एक असा अंदाज व्यक्त केला जातोय की राष्ट्रवादीच्या वाट्याला 80 ते 85 जागा येतील. तुमची काय मागणी असणार आहे पक्षाच्या वतीने की किती जागा राष्ट्रवादीला मिळाल्या? आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील. पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत. शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. सध्या देशांमध्ये ईव्हीएमचा मुद्दा फार गाजत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली आहे. एलन मस्कने म्हटलं आहे की दावा केला आहे की ईव्हीएम हा होऊ शकतो आणि ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतात की होत नाही. नेमकं तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही फार त्या गोष्टी जवळून बघितल्या? सरकारचं आणि इलेक्शन कमिशनचं काम आहे की जी कुठली मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसावं, संभ्रम नसावा. एलॉन मस्क हा जगातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्सवर काम करणारा सगळ्यात मोठा माणूस नाही तर व्यावसायिक आहे. त्यांनी अशा प्रकारे जर स्टेटमेंट केलं असेल तर संभ्रम हा लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार म्हणजे होणार आणि इलेक्शन कमिशन आणि सरकारची जबाबदारी हा संभ्रम काढायचा. त्यामुळे आमचं असं मत आहे की येत्या काळामध्ये आणि लवकरात लवकर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ते काय आहे, कशा पद्धतीने काही गोष्टी मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतात आणि त्याची एक ट्रायल, त्याचा एक इतर जे मित्र पक्ष असतील म्हणजे इंडिया आघाडीचे असतील त्यांना विश्वासात घेऊन ही सगळी प्रक्रिया कशी पारदर्शक आहे हे एकदा परत दाखवून द्यावी लागेल. गेल्या वेळेस हे करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकल्या होत्या की आपल्यातले जे कुठली नेते असतील नाहीतर जे कोणी तज्ज्ञ तिथे गेले त्यांना साधं मशीनला हात सुद्धा लावता आला नव्हता. त्यामुळे अशा प्रकारे गोष्टी न ठेवता क्लिअरली एक चांगली पारदर्शक सिस्टम आहे का आणि हे टेस्टिंग पण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे जे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे एलॉन मस्कच्या नंतर आणि याच्या आधी सुद्धा होतं ते पुढच्या काही दिवसांमध्ये क्लिअर कसं होईल या बाबतीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा, इंडियाच्या घटक पक्षांनी सुद्धा आणि सर्व तज्ञांनी मिळून लोकांच्या मनातलं हे संभ्रम काढायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि शेवटी ईव्हीएम काय तर ईव्हीएम एक टेक्नॉलॉजिकल एक डिव्हाइस आहे आणि डिव्हाइस जर टेक्नॉलॉजीचा असेल तर त्याच्यामध्ये काही करता येईल.
पण जे काही करता येत असेल तरी ते टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. सर, उत्तर पश्चिम मुंबईची निवडणुकीवरतूनच हा सगळा किस्सा सुरू झालेला आहे ईव्हीएमच्या संदर्भातला. त्या सगळ्या संदर्भात वनराई पोलीस स्थानकामध्ये रवींद्र वायकर यांच्या जवळच्या व्यक्तीवरती गुन्हा देखील दाखल झाला आहे, मोबाईल देखील जप्त केलेला आहे. आता तो सायंटिफिक रिसर्चसाठी तो मोबाईल देखील घेऊन गेलेला आहे. संजय राऊतांनी 2 पोलीस अधिकाऱ्यांवरती या सगळ्या संदर्भात घेरलेला आहे. या सगळ्या निकालाकडे कसं पाहता? संशयास्पद निकाल नाही का? ज्या पद्धतीने 2दा अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केल्यानंतर पुन्हा बॅलेटच्या सगळ्या मतपत्रिकेची मोजदाद करून 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी झाले. तुम्ही जो खोलात गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असंही कळेल की काय मशीन त्या लपून ठेवल्यात गेल्या होत्या, त्याच्यामध्ये बरंच काही झालेलं आहे. आता विषय एवढाच आहे की मोबाईल टेस्टिंग आणि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कोणाला दिलाय याचा एक अभ्यास करावा लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हा PDCC बँकमध्ये काही चुकीच्या गोष्टी रात्रीच्या वेळेत चालू आहे असं जेव्हा बोलत होतो तेव्हा इलेक्शन कमिशनने नोटीस पाठवली असली तरी इलेक्शन कमिशनकडे अख्खा व्हिडिओ आहे. पण आता आम्ही तो व्हिडिओ मागतोय पण आम्हाला ते व्हिडिओ त्या ठिकाणी देत नाही. त्यामुळे मोबाईल हा टेस्टिंगला घेऊन गेला असला तरी त्याचं पुढं काय होणार आणि इलेक्शन कमिशन खऱ्या अर्थाने ट्रान्सपरंट पद्धतीने त्याच्यावर कारवाई नाही ते इन्व्हेस्टिगेशन करेल का, हा एक खूप मोठा प्रश्न आमच्या सरकारला वाटतो. कारण इलेक्शन कमिशन नावापुरती कारवाई तिथं करतं, एखादी नोटीस पाठवतं, पण पुढं त्या बाबतीत काहीच होत नाही. त्यामुळे मग शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या बाबतीत जरा खोलात जेवढं जास्त जाता येईल तेवढं गेलं पाहिजे. आणि एक केस स्टडी म्हणून एक कसं घडलं, काय गोष्टी घडल्या असतील ह्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की एलॉन मस्कच्या प्रश्नाला सुद्धा उत्तर हे कदाचित मुंबईची ही वायकरांची जी सीट आहे आणि तिथं घडलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते नक्कीच उत्तर देतील असं मला वाटतं. त्यामुळे याला एक स्पेशल केस म्हणून इन्व्हेस्टिगेशन हे केलं पाहिजे आणि याची मागणी ही सर्व घटक पक्ष जे इंडियाचे त्यांनी तिथं करावी. पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं की पुणे जिल्ह्यातील सिंचन प्रश्न आणि पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याची विनंती केलेली आहे. कसं बघता? दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्याला पाठीमागच्या 1 महिन्यापासून कृषी आयुक्त सुद्धा नाही, सध्या खरीपाचा हंगाम चालू आहे, बोगस बियाणे निघत आहे. या महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग आहे का असा प्रश्न कुठेतरी पडायला लागलेला आहे. विम्याचा पैसा हा दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना मिळावा यासाठी आम्हाला भांडावं लागलं. अधिवेशनामध्ये 2दा हे मुद्दे मांडले, तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, इन्शुरन्स कंपनीशी आम्ही बोललो आणि आत्ता पावसाळा सुरू झाल्यानंतर कुठं थोडे पैसे त्या ठिकाणी मिळायला लागलेत. त्याच्याच बरोबर आम्ही हेही म्हणत होतो की आपल्याला कुठंतरी चारा डेपो करावा लागेल, कारण शेतकऱ्यांना तिथं ओला चारा मिळत नव्हता. शेतकरी हे कुठंतरी जनावरांना विकत होते, दूध परवडत नाही, तरी या विभागातल्या सर्व नेत्यांनी नाहीतर तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सामान्य शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आता ब्लॅकमध्ये बियाणं विकलं जाते. पाऊस चांगला झाला पण आता बियाणं मिळत नाही. आता बियाणं समजा रेट 1200 रुपये असेल तर 1800 ते 2000 रुपयाला बियाणं दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं की खोट्या क्वालिटीचं नाही तर खराब क्वालिटीचं बियाणं हे आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतंय, पण त्या बाबतीत बघायला कुणी नाही. आणि दुष्काळ जेव्हा आपण जाहीर करा असं म्हणत होतो, अख्ख्या महाराष्ट्रात जाहीर करा असं आपण जेव्हा सांगितलं होतं, 41 तालुक्यामध्ये जाहीर झालं. ती यादी केंद्र सरकारकडे गेली. केंद्र सरकारकडे त्या 41 तालुक्यांसाठी निधी आला. बाकीच्या तालुक्यांनी काय बिघडवलंय? मग राज्य सरकार जर SDRF कटच्या अंतर्गत या सर्व तालुक्यांना जर निधी देणार होतं तर मग अजूनपर्यंत निधी का दिला गेला नाही? का विधानसभेच्या इलेक्शनसाठी तुम्ही ठेवलेला आहे? त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत. आणि पवार साहेबांनी जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळ्या योजना बघितल्या तर पवार साहेबांनी त्या काळामध्ये 25 वर्षांपूर्वी त्या मंजूर केल्या होत्या. दुर्दैव असं की नंतरच्या काळामध्ये जो विस्ताराने ते ज्या पद्धतीने त्या चालायला पाहिजे होत्या त्या चालल्या नव्हत्या. आणि जेव्हा प्रचारासाठी पवार साहेब जेव्हा तिथं लोकांशी बोलत होते, लोकांनी सांगितलेल्या मुद्द्यावर आणि सुप्रियाताईंनी पण त्या विषयावर अनेक प्रश्न मांडले होते, तर एकत्रित करून पवार साहेब तो मुद्दा हा मुख्यमंत्री साहेबांबरोबर घेणारे. आता वाट फक्त एवढीच आहे की वेळ कधी मिळते आणि त्या योजनेला तिथं असणाऱ्या लोकांना शेतकऱ्याला योग्य असा न्याय मिळेल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि तिथं त्या बैठकीत सुद्धा पवार साहेबांच्या समोर सुद्धा आम्ही मांडलेलं आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची यंदा ही झालीच पाहिजे, कारण का शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्गामध्ये शिक्षकांची संख्या फार कमी आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ज्या जिल्ह्याचा शिक्षण मंत्री आहे त्याच ठिकाणी शाळांची फार मोठी दयनीय अवस्था पाहिली. ज्या जिल्ह्याचे ते
नेते आहेत, नाहीतर ज्या जिल्ह्यातून ते निवडून आले आहेत, ज्या मतदारसंघात, तिथं तर वाईट परिस्थिती आहेच. पण मला असं कळतंय की कोल्हापूर का कुठल्या तरी भागामध्ये ते पालकमंत्री सुद्धा होते का आहेत, आणि तिथं सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि फक्त या जिल्ह्यांपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. आता जी काही शिक्षक भरती चालू करा आम्ही म्हणत होतो, 65,000ची रिक्वायरमेंट आहे. रेशोप्रमाणे 55,000 भरती व्हायला पाहिजे होती. त्यांनी 21,000ची भरती तिथं केली, ती सुद्धा पूर्ण अजून झालेली नाही. आणि त्याच्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या विषयाकडे बघितलं तर मंत्री महोदयांचं लक्ष हे गणवेश आणि बूट खरेदीकडे आहे. पण कुठेही टॉयलेट बांधणं, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, ट्रेनिंग देणं, शिक्षक भरती होणं, प्राध्यापक भरती होणं, याच्याकडे कुठेही त्यांचं लक्ष दुर्दैवाने नाही. त्यामुळे जे आज मंत्री आहेत त्यांनी ज्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं दुर्लक्ष शिक्षण विभागाकडे केलंय, असंच म्हणावं लागेल की आत्ता जी मुलं शाळेमध्ये शिकतायत त्यांचं भवितव्य खऱ्या अर्थाने धोक्यात जर कोणी आणलं असेल तर या सरकारली आणि या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी आणलेलं आहे. दादा, आषाढी वारी आता सुरू होणार आहे आणि 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सगळी आषाढी वारीची बैठक संपन्न पडली. त्या बैठकीमध्ये तर एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक दिंडीला आता 20,000 रुपये जे आहेत ते मदतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु या सगळ्या निर्णयाला जो आहे तो वारकरी संप्रदायातून विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत महाराज मोरे देहूकर त्यांनी या सगळ्या 20,000 रुपये जे पैसे देऊन दिंडीला पैसे देऊन आर्थिक मदत होणार आहे ह्याला कुठेतरी विरोध आहे. त्यांचा म्हणे की संपूर्ण भक्तिमय वातावरणाला कुठेतरी आर्थिकीकरण देण्याचं जे काम आहे ते सरकारकडनं केलं जातं. सरकारला असं वाटतं की पैसा दिला की विषय संपेल, इलेक्शनमध्ये पैसा वाटला की आपला उमेदवार निवडून येईल. त्यामुळे आता कुठेतरी सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना आणि पक्षाला कळलं असेल की पैसाच सर्वस्व नसतं, माणुसकी सुद्धा महत्त्वाची असते. वारीमध्ये चालणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांचं वाटोळं या सरकारने तर केलंच आहे. कांदा उत्पादक शेतकरी आहेत, फळबाग उत्पादक शेतकरी आहेत, दुष्काळ निधी न मिळालेले शेतकरी आहेत, विमा न मिळालेले शेतकरी आहेत, मुलं आज शिकून हातात डिग्री असताना त्या मुलांना नोकरी न मिळालेले सुद्धा शेतकरी आहेत. तर 20,000 दिंडीला देण्यापेक्षा जर शेतकऱ्याला जिथं कुठे न्याय मिळायला पाहिजे तिथं न्याय जर या सरकारने दिला असता तर मला असं वाटतं की सरकारला कुठेही भीती वाटण्याची जरूरत नाही. पण झालंय असं की येणाऱ्या इलेक्शनमध्ये म्हणजे लोकसभेला फटका या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षाला बसलाच आहे. आणि ती भीती मनामध्ये ठेवून विधानसभेला आपल्याला कुठेतरी मदत या सर्व वारकरी संप्रदायाची व्हावी या भूमिकेतून हे 20,000 रुपये दिले असतील. त्याचा अर्थ की वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या लोकांना नाही तर त्यांच्या भावनेबरोबर खेळण्याचा प्रयत्न सरकार करते, नाही तर मतं विकत घेण्याचा प्रयत्न सरकार करते. ह्याच्यापेक्षा जिथं कुठं ही वारी जाणार आहे तिथं चांगली सुविधा, नियोजन, पावसापासून त्यांना कसं आपल्याला वाचवता येईल याचं नियोजन सरकारकडनं हे केलंच जातं. ते फक्त शहाण्यासारखं नीट करा, त्यात कुठलाही पैसा न खाता या सरकारने करावं एवढंच विनंती या ठिकाणी करतो. आणि पैसे देण्यापेक्षा सुविधा देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जी लोक चालतात त्यांच्यासाठी काहीतरी योग्य असं धोरण ज्या ज्या विषयावर नाही तर ज्या व्यवसायावर ते अवलंबून आहे ते योग्य धोरण करणं सरकारकडनं जास्त अपेक्षित आहे. एक शेवटचा प्रश्न पारिवारिक आहे. काय सांगाल, काल खरं तर फादर्स डे होता, तुम्ही फेसबुक पोस्ट केली होती की आपल्या संघर्षाच्या काळात उभा राहणारा व्यक्ती म्हणजे बाप माणूस. आज त्यांचाच वाढदिवस आहे राजेंद्र दादा. आज सुद्धा तुम्ही एक सुपर हिरो म्हणून पोस्ट केलेली आहे, काय सांगाल? नाही आहे ना, कधी टीव्ही समोर येत नाहीत, मीडिया समोर येत नाहीत, बॅकग्राऊंडला राहून मला मार्गदर्शन माझे वडील करत असतात, माझी आई करत असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मला असं वाटतं की नाही आता कुठंतरी मी कमी पडतोय, नाही तर मी थोडंसं असं म्हणतो ना नैराश्यामध्ये जातो, तेव्हा माझे वडील मला तिथं पाठिंबा देतात, पुढे आणतात, जे काही मला मार्गदर्शन करतात ते करतात. त्यामुळे ते बाप माणूस आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी काम केलं, याच्या पुढेही मी त्या ठिकाणी करेल. आणि अशाच बाप माणसांचा पाठिंबा असल्यामुळेच पुढची पिढी ही पुढे जात असते. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक तर काल फादर्स डे होता, त्या फादर्स डेसाठी माझ्या वडिलांना शुभेच्छा देतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांना शुभेच्छा. अशाच पद्धतीने आपण माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहा आणि तुमच्या या ताकदीमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे जे आजपर्यंत जे काय झालंय ते उद्याही होण्याची क्षमता माझ्यात तुमच्याकडे बघितल्यानंतर येते. आशीर्वाद असू द्या एवढंच या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष कुठले आणि संख्या वाढली राजकीय पक्षांची. आता संजय पांडे जे माजी पोलीस आयुक्त आहेत त्यांनी तोही त्यांचा विचार आहे की आता पक्ष काढायचा आणि विधानसभा निवडणूक काढायची.
नाही, ज्याने कोणी पक्ष जे काय काढायचे काढा, फक्त एकच आहे की व्यक्ती निवडून आणण्यासाठी पक्ष काढा, मतविभाजन व्हावं यासाठी पक्ष काढू नये. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालं असं आहे की उमेदवार उभे का राहतात, तर काही लोकांना खऱ्या अर्थाने निवडून यायचं असतं आणि काही लोकांना मतं खायची असतात. त्यामुळे मतं खाणारे जे पक्ष आहेत आणि जे कोणी नेते आहेत ते आता लोकांना कळलेले आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला काढायची ही लोकशाही आहे. फक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही राजकारणात या, दुसऱ्याला पाडण्यासाठी नाही तर मतं खाण्यासाठी येऊ नका, एवढीच विनंती या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून मी करतो. सर, नितेश राणे आता पत्रकार परिषद घेत आहेत. ते म्हणतात की रोहित पवार स्वतः अजित पवारांच्या संपर्कात आहेत आणि मंत्रिपदासाठी ते फिल्डिंग लावत आहेत असं ते म्हणतात. मला माहित नाही की काय नाव त्यांचं, नितेश राणेंना कदाचित मोदी साहेबांनी फोन केला असावा, नाही तर शहा साहेबांनी फोन केला असावा. कारण का पलीकडे असणाऱ्या लोकांना असं वाटतंय की मी यांच्या संपर्कात आहे, त्यांच्या संपर्कात आहे. बरं, कोणी म्हणालं नाही की मी ट्रम्पच्या पण संपर्कात आहे. आता याच्यामध्ये त्यांना असं वाटत असेल की मी आज त्यांच्याकडे येईल आणि मंत्री बनेल, तर मला असं वाटतं की त्यांना राजकारण कळतच नाही. आता एखादी बोट जर डुबत असेल नाही तर डुबणार असेल, एखादं जे काही सरकार असेल ते 6 महिनेच राहणार आहे आणि ती सरकार परत कधीच येणार नाही, अशा सरकारमध्ये मी जर जाऊन मंत्री होणार असेल तर मी काय 6 महिन्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आणि मी विचार टिकवण्यासाठी, जपण्यासाठी आणि दीर्घकालीन राजकारण करण्यासाठी राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे नितीश भाऊ, माझं उलट म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा त्या बोटीत आहात, कपडे तुम्ही सुद्धा शिवलेले आहेत. मंत्रिपद कदाचित तुम्हाला आत्ता मिळेल, पण ते 4 महिन्यासाठी मिळेल. 4 महिन्यानंतर तुम्हाला एवढंच कळेल की तुम्हाला जो पगार मिळतो नाही तर पेन्शन मिळतं त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. जर दीर्घकालीन राजकारण करायचं असेल तर ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात तो पक्ष कदाचित तुम्हाला तो सोडावा लागेल. आत्ताच निर्णय घ्या, या बाजूला या आणि एकत्रित आपण दीर्घकालीन सामान्य लोकांचं राजकारण करावं लागेल. फक्त तुमच्या भूमिकेमध्ये थोडा बदल करावा लागेल. तुम्ही मुद्द्यावर बोलत नाही, सामान्य लोकांवर बोलत नाही, युवांवर बोलत नाही, शेतकऱ्यांवर बोलत नाही, गरीब व्यक्तींवर बोलत नाही. तुम्ही जे काय बोलता फक्त फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी बोलता. ती फक्त सवय तुम्हाला बदलावी लागेल आणि ती बदलायची असेल आणि तुम्ही तो निर्णय घेतला तर आमच्याकडे नक्कीच तुमचं स्वागत आहे. पण सामान्य लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल आणि त्याची जर तयारी असेल तर नक्कीच उद्याच आपण या एकत्रित काम करू. दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचं जर प्रदेश अध्यक्षपद रिकामं होतंय तर तुमची तयारी आहे का? होणारच नाही. जयंत पाटील साहेबच तिथं प्रदेशाध्यक्ष तिथं राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या लोकांना काम करण्याची संधी जर मिळत असेल पदासकट तर नक्कीच ती आवडेल. हमारे संपर्क में 18 से 19 विधायक है. और दूसरी बात, जब अधिवेशन होने जा रहा है तब उस विधायकों को वहाँ पे निधि या फंडिंग मिलने वाला है. अभी अगर विधायक आ जाएंगे तो फंडिंग उनको नहीं मिलेगा. तो जैसे ही अधिवेशन खत्म हो जाएगा उसके बाद जो विधायक हमारे संपर्क में है और जिनको लेना है वो हमारे नेता आदरणीय पवार साहब वो निर्णय लेंगे. तो उनका निर्णय अधिवेशन के बाद लिया जाएगा. और मुझे तो लगता है कि अधिवेशन के बाद ये सरकार भी टिकेगा कि नहीं टिकेगा ऐसा प्रश्न निर्माण हुआ है, क्योंकि महायुति अधिवेशन के बाद टिकेगी ऐसा हम सबको नहीं लगता. दादा, लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहील. विधानसभा निवडणूक परत बारामती चर्चेत आहे असं म्हणताय. माझं असं मत आहे की आता महाराष्ट्र चर्चेत राहणार आहे. कारण का मोदी साहेब असतील नाही तर बीजेपी यांना खऱ्या अर्थाने कुणी धडा शिकवला असेल तो महाराष्ट्राला शिकवला आहे आणि उत्तर प्रदेशला शिकवलेला आहे. त्यामुळे एखादं सीट चर्चेत राहणार नाही, अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी चर्चेत राहील. आणि परत एकदा स्वाभिमानी महाराष्ट्राची जनता ही बीजेपीला दाखवून देईल की पैसा, अहंकार हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी अतिशय फालतू गोष्ट आहे. त्यामुळे महत्त्वाचं काय की सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय आणि स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म हेच या इलेक्शनमध्ये सामान्य लोक हे दिल्लीला सुद्धा दाखवून देतील आणि भाजपला सुद्धा योग्य असा चपडाक लोकशाहीच्या माध्यमातून देतील असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.